विधानसभेत आज जोरदार खडाजंगी झाली। सर्वपक्षीय बैठकीवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आज आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याचं चित्र विधानसभेत पाहायला मिळालं। गोंधळामुळे सभागृहाचं कामकाज 3 वेळा तहकूब करावं लागलं। विरोधकांच्या बहिष्कारावरून आशिष शेलारांनी देखील आता घणाघात केलाय। विरोधकांना जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करायची असं अमित साटम यांनी म्हटलेलं आहे। तर चर्चेसाठी बोलावतात तेव्हा फक्त राजकारण केलं जातं असंही महत्त्वाचं विधान अमित साटम यांनी केलं। तर सत्ताधाऱ्यांच्या आरोपाला विजय वडेट्टीवार यांनी मात्र जोरदार उत्तर दिलं। महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण करण्याचं पाप सरकारने केल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केलेला आहे। विरोधकांना फक्त राजकारण करायचंय, त्यांचा पर्दाफाश झालेला आहे। त्यांना जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करायचंय। त्यांना या महाराष्ट्रामध्ये सलोख्याचं वातावरण हे बघवत नाहीये अध्यक्ष महाराज। आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने आणि मनोज जरांगेजींनी सुद्धा विरोधी पक्षाची काय भूमिका आहे, ज्या वेळेला सत्ताधारी पक्ष सरकार बोलावतं, चर्चा करण्यासाठी आमंत्रण देतं, त्यावेळेला राजकारण करण्यासाठी निवडणुकीचं प्लॅनिंग करण्यासाठी बसतात अध्यक्ष महाराज। निवडणुकीचं प्लॅनिंग करण्यासाठी बसतात अध्यक्ष महाराज। यांना काही पडलेली नाही मराठ्यांची। मराठा आरक्षणाच्या विषयात सर्व पक्षीय बैठक बोलवली। बाहेर तर तुम्ही दाखवता ऍक्टिंग वेगळी, आणि ज्या वेळेला त्या कारवाईवर किंवा त्या विषयावर निर्णय किंवा चर्चा करायची वेळ येते अगोदर सांगतात येणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।